प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी प्रचंड जाहीर सभा सुरू होत आहे। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री नामदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, महाराष्ट्राचे गृहनिर्माण आणि बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब, आदरणीय खासदार सुधाकरराव श्रृंगारे साहेब, आदरणीय खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेब, त्याचबरोबर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होईल। सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित मान्यवरांचं स्वागत करतील। उपस्थित सर्व मान्यवरांचं एकाच पुष्पहारानं उपस्थित सर्व मान्यवरांचं एकाच भल्या मोठ्या पुष्पहारानं स्वागत करतायत भाजपाचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष हे मान्यवरांचं स्वागत करतायत। आणि यानंतर मित्रो, हे स्वागत झाल्याच्या नंतर दोन प्रमुख मान्यवरांचा भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होणार आहे। उपस्थित मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे। यानंतर दोन प्रमुख मान्यवर आज हजारोंच्या जनसागराच्या साक्षीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी तब्बल 13 वर्ष काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि 8 वर्षे जिल्हाध्यक्ष आणि सध्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक असलेले गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे। मी आदरणीय बावनकुळे साहेब आणि माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं। आणि यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर यांचे पती, महाराष्ट्राचे माजी कृषी संचालक आणि मनेर वारलू समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश आंबुलगेकर यांचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश होतोय। मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी सुरेश आंबुलगेकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं। नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर यांचा पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। धन्यवाद। उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी, स्टेजच्या डाव्या बाजूला उपस्थित सर्व पत्रकार बांधव, पुन्हा एकदा आपलं सर्वांचंच शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत। आणि यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब। नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना,
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपाई आणि महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित, थोडं आपण खाली बसलं तर आता थोडं गोंधळ आला, थोडं खाली बस प्लीज, कृपया. या प्रचंड अशा जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आणि महायुतीचा उमेदवार म्हणून माझं नॉमिनेशन पत्र दाखल करण्यासाठी या ठिकाणी मुद्दाम आलेले आपल्या सर्वांचे आवडते नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री, कणखर नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष ज्यांनी अल्पावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्र पेंजून काढला ते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भारतीय जनता पक्षाचे खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, केंद्रामधले मंत्री आदरणीय भागवतजी कराड साहेब, राज्यातले मंत्री आणि बहुजन कल्याण विकास खात्याचे आदरणीय अतुलजी सावे साहेब, केंद्रीय माजी राज्यमंत्री आणि आपल्या सर्वांच्या ताई आदरणीय सूर्यकांताताई पाटील, नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब, शेजारच्या मतदारसंघाचे खासदार आदरणीय सुधाकरराव श्रंगारे साहेब, माजी मंत्री आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, माजी राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर महादेवरावजी किनाळकर साहेब, प्रवक्ते गणेशदादा हाके, संघटन मंत्री संजय भाऊ कोडगे, आमदार डॉक्टर तुषारजी राठोड, आमदार राजेशजी पवार, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार अमरनाथजी राजूरकर, माजी आमदार सुभाषरावजी साबणे, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, माजी आमदार अविनाशरावजी घाटे, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर संतुकरावजी हंबर्डे, दिलीप भाऊ कंदकुर्ते, ॲडव्होकेट किशोरजी देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे उपाध्यक्ष हरिहरराव भोशीकर, भाऊसाहेब देशमुख गोरटेकर, दिलीपरावजी धर्माधिकारी, जीवनराव पाटील घोगरे, विश्वमराव पवार, रिपाईचे प्रदेशाचे संघटक विजयरावजी सोनवणे, जिल्ह्याचे अध्यक्ष गौतमजी काळे, मिलिंदजी शिराडोणकर, धम्मपाल धुताडे,
मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते शिरीष देशमुख गोरटेकर, राजेशजी कुंटुरकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते, मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आपला सर्वांना आदरणीय फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं याची मला जाणीव आहे. त्यांच्या आणि तुमच्यामध्ये अधिकचा काळ मी उभा राहणार नाही, पण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं या जगाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, देशाचे नेते आदरणीय अमित शहा साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डा साहेब, आपलं कणखर नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, केंद्रातल्या आणि सर्व राज्यातल्या सर्व नेत्यांचे मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो. मी आज आपल्या साक्षीनं साहेबांना एक सांगू इच्छितो. साहेब, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, 24 तास जनतेच्या सेवेत राहणारा एक जनतेचा सेवक आहे. खासदार म्हणून महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त प्रवास झाला असेल तर नांदेडच्या खासदाराचा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त आजपर्यंतच्या इतिहासात प्रवास झालेला आहे. मी दररोज सकाळी कार्यकर्त्यांना भेटतो, येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची विचारपूस आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी करत असतो. मला जे यांचे प्रश्न सोडवण्याची ताकद आपण दिली, त्या ताकदीचा उपयोग चांगल्या कामासाठी या नांदेड जिल्ह्यात मी सातत्यानं करत आलो. आज एवढ्या उन्हामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्यायला आलात, मी ऋण आपले आयुष्यभर विसरू शकत नाही. मला काही पत्रकार बांधव विचारत होते की आजची निवडणूक तुम्हाला कशी वाटते. मी पत्रकार बांधवांना सांगितलं की मी आतापर्यंत 16 निवडणुका लढवल्या आणि ही माझी 17वी निवडणूक आहे. 16 निवडणुकामध्ये 15 निवडणुका मी जिंकल्या, पण आता ही निवडणूक मोदीच्या आशीर्वादानं सगळ्यात सोपी जाणारी निवडणूक माझ्या आयुष्यामध्ये ही आहे. मला लहानपणापासून संघर्ष करावा लागला, संघर्षातून इथपर्यंत उभा राहिलो. आज परत एकदा श्रेष्ठीने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि परत एकदा मोदीजीच्या नेतृत्वाखाली मला या निवडणुकीला सामोरं जाण्याची संधी दिली. देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं वातावरण आहे, मी सांगण्याची गरज नाहीये. देशवासियांनी नारा दिला, अबकी बार 400 पार. हा नारा देशवासियांचा नारा आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला जेवढं मताधिक्य पाहिजे तेवढं मताधिक्य नांदेडची जनता हे आदरणीय मोदी साहेबाला दिल्याशिवाय राहणार नाही. मी एक नाम मात्र इथं उभा आहे. राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या देशातल्या जनतेला आदरणीय मोदी साहेबांना मतदान करायचं आहे. कधी मतदानाची तारीख येईल आणि आपण कधी कमळाचं बटन दाबावं आणि मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान पुन्हा कधी पाहावं, हे स्वप्न बघणारी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मोदी साहेबांच्या नावावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी ही जनता आशीर्वाद देणार आहे. 5 वर्षामध्ये मी अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला. 2 वर्ष करोनासारख्या महामारीमध्ये गेले.
राज्यामध्ये आमचं सरकार नव्हतं. विरोधी पक्षाचा खासदार म्हणून 1 रुपयाचा निधी देखील मला मागच्या काळामध्ये मिळाला नाही. आपल्या सर्वांची अपेक्षा होती की खासदारांनी निधी दिला पाहिजे, पण आदरणीय मोदीजींनी ठरवलं की माझ्या देशातला गरीबातला गरीब कोरोनासारख्या महामारीमध्ये मृत्युमुखी पडता कामा नये, म्हणून देशातल्या सर्व खासदारांचा निधी आरोग्य खात्यावर वर्ग केला. 2 वर्ष आम्हाला निधी मिळाला नाही, 2 वर्ष काम करू शकलो नाही. राज्यामध्ये सरकार नाही, कोरोनासारखी महामारी, पण त्या महामारीमध्ये आपल्याला सर्वाला आठवत असेल किमान 2 लाख धान्याचे किट नांदेड जिल्हा भारतीय जनता पक्षाने वाटप केले. कम्युनिटी किचन काढलं, ज्या ठिकाणी आरोग्य खात्याचे आपले कर्मचारी बांधव भगिनी काम करतात, ज्या ठिकाणी पोलीस खात्याचे आपले बंधू भगिनी काम करतात, त्यांना ड्युटीवरून घरी जाता येत नाही, अशा ड्युटीवर असलेल्या बंधू भगिनीला त्यांच्या ठिकाणी भोजनाचा डब्बा पोहोचण्याचं काम भारतीय जनता पक्षाने नांदेड जिल्ह्यामध्ये केलं. निधी मिळाला नसला तरी तुमचा आशीर्वाद या निमित्तानं आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. रेल्वेचे प्रश्न थोडक्यात सांगणार आहे. 25-30 वर्षापासून आपल्या रेल्वेचे प्रश्न प्रलंबित होते. कैलासवासी सुधाकररावजी डोईफोडे साहेब असतील, भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब असतील, सूर्यकांता ताई असतील, अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, जे म्हणून खासदार झाले त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले असतील आणि केलेले आहेत. परंतु माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा खासदार झाला आणि या रेल्वेचे सगळे प्रश्न मार्गाला लागले. नांदेड देगलूर बिदरचा मार्ग अनेक वर्षापासून प्रलंबित होता. राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार 2552 कोटी रुपये या रेल्वे मार्गाला केंद्राने मंजूर केले. मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात सरकार नसल्यामुळं एनओसी मिळत नव्हती, निधी मिळत नव्हता. परंतु एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि अलीकडे दादांच्या नेतृत्वात हे सरकार आलं आणि आपण बघितलं की आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी 750 कोटी रुपयाचा ठराव कॅबिनेटमध्ये केला आणि 50% वाटा उचलण्याचं काम केलं. एकच रेल्वे मार्ग नाही, हा रेल्वे मार्ग. काही मंडळी, काल मी ऐकलं भाषणात, माझ्या कानावर आलं की आम्ही तिकीट काढून ठेवलंय पण रेल्वे कधी सुरू होणार आहे. तुम्ही तिकीट काढून ठेवा, तुम्हाला रेल्वेत भारतीय जनता पक्ष बसवल्याशिवाय राहणार नाही, एवढे या ठिकाणी सांगणार आहे. बोधन नरसी मुखेड लातूरचा मार्ग असेल, नांदेड लोहा अहमदपूर लातूरचा मार्ग असेल, यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव साहेबांनी, आदरणीय राज्यमंत्री दानवे साहेबांनी आता याच्या पुढे सर्वे होणार नाही, अंतिम डीपीआर सादर करा अशा पद्धतीचे आदेश रेल्वे विभागाला दिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते देखील रेल्वेचा मार्ग पूर्ण होणार आहे. आदरणीय अमित शाह साहेब नांदेडला आले, आम्ही त्यांना मागणी केली. अमित शाह साहेबांनी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगितलं, नांदेड का एयरपोर्ट जल्दी सुरू हो जाएगा. नांदेडला वंदे भारत लवकर येईल. मला आज सांगायला हरकत नाही साहेब, आपल्या आणि अमित शाह साहेबांच्या प्रयत्नामुळं नांदेडवरनं आता 6 उडान सुरू झालेल्या आहेत कालच्या 1 तारखेपासून. वंदे भारत आता इलेक्ट्रिफिकेशनचं काम येणाऱ्या 15 दिवसात पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळं वंदे भारत जी जालन्यापर्यंत येते ती नांदेडमध्ये पर्यंत येणार आहे. आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून नॅशनल हायवेचं जाळं मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे. म्हणून रेल्वेचे प्रश्न, नॅशनल हायवेचे प्रश्न, विमान सेवेचे प्रश्न, ही सगळी दळणवळणाची व्यवस्था
विकासाच्या दृष्टीनं आता नांदेडला सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला एक आश्वासन देणार आहे की पुढच्या 5 वर्षाच्या काळात आता मी एकटा राहिलेलो नाही, तर माझ्यासोबत अशोकरावजी चव्हाण साहेब आणि डॉक्टर गोपछेडे साहेब खासदार म्हणून आलेले आहेत. आम्ही सर्वजण मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे मोठे उद्योग आणण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे. आपल्याला आश्चर्य वाटत असेल की अशोकरावजी चव्हाण आणि प्रताप पाटील एका मंचावर आहेत. 25 वर्ष एकूण एकाचा संघर्ष झाला. 25 वर्षामध्ये कधी एकूण एकाच्या व्यासपीठावर आम्ही नव्हतो. आमचा संघर्ष सगळ्या जनतेला माहिती आहे. मलाही स्वप्नात असं वाटलं नाही की अशोकरावजी आणि मी एका व्यासपीठावर येऊ, पण मोदी है तो मुमकिन है. मोदी साहेबांनी जादू केली. अशोकराव चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं, भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आम्ही सगळे एका मंचावर आलो. आता त्याची चिंता करायची गरज नाही. 10-5 लोक राहतात, त्यांना असं वाटते हे दोघं एकत्र आल्यावर आपलं काय. तुम्ही काही काळजी करू नका. चुकून तिकडे राहिला असेल तर इकडे या, तुमचा सन्मान आम्ही करणार आहोत. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. सगळ्या खोलामध्ये मी जाणार नाही. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कोण्या उमेदवाराच्या विरोधामध्ये वैयक्तिकरित्या बोललो नाही. आता तर मी भारतीय जनता पक्षात आहे. भारतीय जनता पक्षाची शिकवण आहे, आपलं काम, आपल्या पक्षाचं काम, आपल्या नेतृत्वाने केलेलं काम हे जनतेच्या समोर मांडा. पण केविलवाणी गोष्ट आहे, लोक म्हणायला लागले उमेदवार काळा आहे का गोरा आहे. अरे मी इतक्या निवडणुका लढिलो, माझा तुम्हाला कलर दिसला नाही का. हा कलर पक्का कलर आहे, याच्यामध्ये काही फरक पडू शकत नाही. एखाद्या गोऱ्याला जर उन्हात उभा केलं तर ते काळं होऊ शकते, पण आमच्यावर याच्यापेक्षा आणखी काही कलर चढायची गरज नाही. आता काही मंडळी असं म्हणाली, खुशाल पाटील, की प्रतापराव काय काय करतात आम्हाला जास्त माहित आहे. आणि ज्यांनी हे म्हणलंय ते माझ्यासोबतच करत होते, की त्यांनी विसरून गेले, कारण ते जिल्हा परिषदेला माझ्यासोबत होते. माझ्याकडे हरियाराव, आपल्याकडे तर लई फोटो आहेत, आपण तरी बरे दोघं, आपल्यापेक्षा वाईट कथा आहे, पण ती इथं सांगायची गरज नाही आहे. गाढवानं लात मारली म्हणून गाढवाला लात मारण्याची संस्कृती आपली नाही, त्याचा सन्मान करण्याची संस्कृती आहे. परंतु ते कशासाठी बोलण्याचं लक्षण आहे. पायाखालची जर वाळू घसरली तर माणसं अशा पद्धतीने बोलतात. त्याच्यामुळे ते बोलले म्हणून मी बोललं पाहिजे. आता काही लोक सांगितलं की आमच्या तब्येतीचं कारण पुढे करतायत. एखाद्या तरी कार्यकर्त्यांनी सांगावं, या मंचावरच्या कोणत्या तरी नेत्यानं कोणाच्या तब्येतीच्या बद्दल बोललंय का. तुम्ही सांगून आपला हसं का करून घेता. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्या खोलात मी जाणार नाही. परंतु आपल्याला याच्यातून साध्य काही होणार नाही. आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रताप पाटील चिखलीकर 100% निवडून येणार आहेत, याच्यात शंका करायची गरज नाही. मला खात्री आहे. मागच्या वेळेस चव्हाण साहेबांची माझी एकमेकाच्या विरोधात लढत झाली. याच्यातले बरेच कार्यकर्ते बूथवर मारामाऱ्या केले, आमच्यासाठी भांडून घेतले. त्या कार्यकर्त्याला पण नम्रपणानं सांगणार आहे, आम्ही दोघं एकत्र आल्यामुळं निश्चित तुमचे भांडणं मिटवून तुमचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. त्याची काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला एका दिशेने जायचे, आपल्याला सगळ्याला मिळून एकत्र काम करायचे आहे. आणि मी 2-3 सभेमध्ये देखील उल्लेख केला, लोकांच्या मनामध्ये असं असते की बा ही निवडणूक आहे, निवडणुकीपुरतं एक होतील पुन्हा भांडणं करून घेतील. मी याचाही खुलासा केला की चव्हाण साहेब माझ्यापेक्षा सिनियर आहेत, निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वात मी काम करणार आहे. पण मनामध्ये काही किंतु परंतु ठेवू नका. आपल्या नेतृत्वाने जे काय काम जबाबदारी सोपून दिली ते प्रामाणिकपणे करणारा मी एक कार्यकर्ता आहे. भरपूर गोष्टीचा उल्लेख
मला या ठिकाणी करता आला असता, परंतु सगळ्या गोष्टीचा उल्लेख करत नाही. आणि एक काल बोलताना कोणीतरी म्हणाला की एक कंधारचं पार्सल आहे, कंधारला गेलं पाहिजे. आता कंधारचं पार्सल कंधारला गेलं पाहिजे, त्यांना आठवण नसेल की मी 1992ला जिल्ह्याचा सभापती झालो आणि तेव्हापासून जिल्ह्यात राजकारण करतो. आणि कंधार तालुका देखील या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे याची आठवण नसेल. त्याच्यामुळे त्याच्या खुलासा त्यांच्यावर फार बोलणं हे करण्याची मला आवश्यकता असं वाटत नाही. माझी आपला सर्वांना एक आग्रहाची आणि हात जोडून विनंती आहे, आपल्या सर्वांना मोदी साहेबांना मतदान करायचं आहे. आपल्या सर्वांना मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान बघायचं आहे. 5 वर्ष मी प्रामाणिकपणाने आणि इमानदारीनं काम करण्याचा प्रयत्न केला. 5 वर्षात जर कळत न कळत माझ्याकडून काही चूक झाली असेल, आपला भाऊ, आपला मुलगा, आपला मित्र म्हणून मला माफ करा आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये मला आशीर्वाद द्या एवढी आग्रहाची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद आदरणीय खासदार साहेब. मागील 5 वर्षाच्या आपल्या खासदारकीच्या काळात नांदेड जिल्ह्याचा जो काही विकास केला, नांदेड जिल्ह्याचे जे काही प्रश्न सोडवले, त्याचा लेखाजोखा आपल्या प्रास्ताविकातून आदरणीय खासदार साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे. यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी विनंती करतो की साहेब आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब. भारत माता की. जरा जोरात. मला माहिती आहे तुम्ही इतक्या उन्हात रॅली करून थकल्या, पण दोन्ही हात वर करून जरा प्रतापला ताकद द्यायची आहे. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. श्रीराम. जय जय श्रीराम. वाह. आपले लोकप्रिय नेते प्रताप पाटील चिखलीकरजी यांचा नामांकन अर्ज सादर करण्याकरता व्यासपीठावर उपस्थित आणि विशेष करून महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे नांदेडच्या लोकसभेच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे मी देवेंद्र यांचा आभार मानतो. त्यांनी विशेष वेळ काढून आज प्रतापराव चिखलीकरजी करता या ठिकाणी उमेदवारी दाखल करण्याकरता आले. व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्री भागवत कराडजी, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणजी, अतुलजी सावे, अजितजी गोपचाळे, सुधाकरराव सुंगारे, सूर्यकांतताई पाटील, भास्कर पाटील खतगावकर, माधवरावजी किनाळकर, संजयभाऊ कोटगे, राम पाटील रातोडीकर, तुषारजी राठोड, राजेशजी पवार, बालाजीराव कल्याणकर, भीमरावजी केराम, सुभाषजी साबणे. व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत. उशीर झालाय त्यामुळं व्यासपीठाने मला क्षमा करावी. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून अशोकराव चव्हाणांचे आभार मानतो, अभिनंदनही करतो. मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ देण्याकरता अशोकरावांनी आपलं संपूर्ण काँग्रेसमधलं आयुष्य सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. आणि हा पक्षप्रवेश करताना देवेंद्रजी आणि मी होतो. पक्षप्रवेश करताना त्यांनी सांगितलं, मी कुठलीही राज्यसभा खासदार आमदार बनण्याकरता या पक्षात येत नाहीये. मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे त्या गॅरंटीवर साथ देण्याकरता मी येतोय, विकसित भारताकरता येतोय. आणि बंधू भगिनींनो, आपल्या शीर्ष नेतृत्वाने त्यांचा सन्मान करण्याकरता त्यांना राज्यसभा दिली. पण जे त्यांच्या डोळ्यातून त्या दिवशी आम्हाला दिसलं, त्यांनी एकच सांगितलं, मराठवाड्याचा विकास व्हावा, महाराष्ट्राचा विकास व्हावा, नांदेडचा विकास व्हावा.
म्हणून त्यांनी मोदीजीच्या नेतृत्वामध्ये पक्षात प्रवेश केला. मला प्रताप पाटील चिखलीकरांचं अभिनंदन करायचं आहे. काही लोक देवेंद्रजींना खूप आवडतात, त्यातले प्रतापराव पाटील चिखलीकर आहे. जसा माझा स्वभाव आहे चिटकूचा, तसा त्यांचाही प्रतापरावचा स्वभाव आहे चिटकूचा. जोपर्यंत प्रतापराव पाटलाचं काम होत नाही तोपर्यंत कोणत्याच माणसाला सोडत नाही. मी जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलो, प्रतापरावला फोन लावला, प्रतापराव तुम्ही कुठे आहात? त्यांनी सांगितलं विमान मंत्रालयामध्ये. प्रतापराव कुठे आहेत? तर रेल्वे मंत्रालयात. प्रतापराव कुठे आहेत? तर सडक मंत्रालयात नितीन गडकरी साहेबांकडे. मला या ठिकाणी आठवतं, देशातलं एकही मंत्रालय नाही आहे ज्या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकरांनी आपला त्या ठिकाणी खासदार म्हणून पूर्ण क्षमतेने काम करण्याचा प्रयत्न केला. आता विधानमंडळात काय काम आहे, मंत्रालयात काय काम आहे, पण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, मी ऊर्जा मंत्री असताना प्रताप पाटील चिखलीकरांनी मंत्रालयाचे 7 मजले खालीवर करून आपल्या भागाच्या विकासाकरता अहोरात्र मेहनत केली. आणि आताही जेव्हा जेव्हा मंत्रालयात येतात, खासदार आपल्या मंत्रालयात, महाराष्ट्राच्या मंत्रालयात येऊन डेस्कवर फिरून आपल्या नांदेड लोकसभेच्या कार्यकर्त्याकरता रात्रंदिवस काम करतात. खरं तर महाराष्ट्रातला सर्वात जास्त फिरणारा खासदार म्हणून कुणाचा रेकॉर्ड होतो तो प्रतापराव पाटील चिखलीकरांचा होतो. प्रताप पाटील चिखलीकरांना आपण जे मताचं कर्ज दिलं, प्रताप पाटील चिखलीकरांनी आपलं मताचं कर्ज इमानदारीनं 5 वर्ष काम करून परत करण्याचा प्रयत्न केला. माझा दावा नाही आहे की सारच बदललं असेल. सारच बदललं, 5 वर्षात काही बदलू शकत नाही, 10 वर्षात काही बदलू शकत नाही. पण प्रताप पाटील चिखलीकरांचा सकाळी 7 पासून रात्री 12 वाजेचा प्रवास हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता झालाय. आणि म्हणून असा खासदार जो कधीच त्या ठिकाणी समाजाला सोडू शकत नाही, व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करतो, त्या खासदाराकरता आपण सर्वांनी या ठिकाणी प्रचंड मेहनतीने त्याला साथ दिली पाहिजे. खरं तर मोदीजीच्या नेतृत्वामध्ये माननीय प्रतापरावनी काम केलं आहे. मी देवेंद्रजींचा आभार मानेल. देवेंद्रजी, खरं तर तुम्ही या मराठवाड्याला, विदर्भाला आणि महाराष्ट्राला विकासाची संजीवनी दिली. मी परवा बघितलं, समृद्धी महामार्गाचे जनक म्हणून या महाराष्ट्रात, देशात जे नाव कोरलं जाईल त्या देवेंद्रजीच्या नावानं समृद्धी महामार्ग आणि मराठवाड्याचा विकास कोरला जाईल. आणि आता तर तुम्ही ठरवलं आहे समृद्धी महामार्गाला नांदेडला जोडण्याचं काम माननीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार, अजित पवारचं सरकार करणार आहे. खरं तर नांदेडकडे नेहमीच लक्ष देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं आहे. देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मला आठवतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी ऊर्जा मंत्री होतो. 2005 पासून 2015 पर्यंत अशोकराव 17 लाख शेतकरी असे होते त्याच्या शेतामध्ये लोकांनी विजेकरता अर्ज केले होते, पण त्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळालं नव्हतं. 17 लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारने केलं, त्या काळामध्ये देवेंद्रजींनी केलं. आणि आता मला त्यांनी सांगितलं, त्यांनी तर आता 3 लाख रुपयाचा तुमच्या शेतातला पंप, सूर्यावर चालणारा पंप, उन्हेवर चालणारा पंप, सूर्यावर चालणारा पंप, 3 लाख रुपयाचा पंप 25,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याकरता, 8 लाख शेतकऱ्यांना देण्याकरता त्यांनी योजना जाहीर केली आहे. आता मला माहिती आहे, जेव्हा मी योजना सांगितली ना 8 लाख पंप मिळणार आहे, तो पहिला डाका कोण मारणार आहे? कोण मारणार आहे? प्रताप पाटील आल्याबरोबर त्यांचं काम सुरू होणं. त्यांना योजना कळली की त्यांचं काम सुरू झालं, त्यांचं कार्यालय सुरू होतं. बंधू भगिनींनो, आपण मोदीजींना एक मत दिलं, मोदीजीला एक मत आपण दिलं. अशोकराव, राजीव गांधींनी प्रधानमंत्री असताना म्हटलं होतं, 1 रुपया जर पाठवला, फक्त 1 रुपया जर पाठवला मी नांदेडला दिल्लीवरनं, फक्त 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे गायब होतात. हे देवेंद्रजी मी नाही सांगितलं, राजीव गांधींनी सांगितलं होतं. पण मोदीजीला आपण एक मत दिलं. मोदीजींनी दिल्लीतनं 1 रुपया पाठवला, नांदेडच्या देगलूरमध्ये 1 रुपया पोहोचला. मधात साऱ्या लोकांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे केंद्र बंद झाले. मोदीजीला आपण एक मत दिलं. देवेंद्रजी सांगतील 25 कोटी लोकांची गरिबी हटली.
मोदीजीला एक मत दिलं, या देशामध्ये एकही घोटाळा होऊ दिला नाही. मोदीजीला एक मत दिलं, 80 कोटी लोकांना, गरीब लोकांना अन्न देण्याचं काम. आजही 2029 पर्यंत मोदीजींनी अन्न सुरक्षा अभियान, रेशनच्या दुकानातनं गरीब माणसाला अन्न देण्याची गॅरंटी घेतली. आता 2029 पर्यंत पुन्हा लोकांना रेशन मधून अन्न मिळणार आहे. 80 कोटी लोकांना अन्न दिलं. महाराष्ट्राच्या 6.5 कोटी रुपयाला अन्न दिलं. 22 कोटी लोकांना आता प्रताप पाटील चिखलीकरांनी सांगितलं, 22 कोटी लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड. बंधू भगिनींनो, एक मत दिलं मोदीजींना. खरं तर या ठिकाणी खूप सांगता येईल, देवेंद्रजींना बोलायचं आहे, मी त्यांचा जास्त वेळ घेणार नाही. एक मत कुणाला तरी द्यायचं असतं, कुणी तर निवडून येतं, पण जेव्हा एक मत कर्ज म्हणून आपण स्वीकारतो, मोदीजींनी विकासाची गॅरंटी आपली घेतली आहे. मला 45 विषय मांडता येतील. मोदीजींनी एक मत देऊन आपल्याला या देशाला सुरक्षित करण्याचं काम केलं. मी तुमच्या समोर एवढंच सांगणार आहे, तुम्हाला सांगावं लागणार आहे, तुमच्याकडनं मला त्या ठिकाणी प्रतिसाद पाहिजे. भारताला जगातला सर्वात श्रेष्ठ देश बनण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे? दोन्ही हात वर करून सांगा, कोणी घेतली आहे? भारताला जगातला सर्वश्रेष्ठ भारत निर्माण करण्याची जबाबदारी कोणी घेतली आहे? गरीब कल्याणाची जबाबदारी कोणी घेतली आहे? मध्यमवर्गीय कल्याणाची गॅरंटी कोणी घेतली आहे? युवकांना रोजगार देण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे? स्त्री शक्तीचा सन्मान करण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे? आणि बंधू भगिनींनो, मोदीजी असे आहेत की सकाळी 7 पासून रात्री 1 वाजेपर्यंत आपल्या आयुष्याचा काळ या देशाच्या विकासाकरता दिला आहे. आणि म्हणून विकासाचा संकल्प करणारे कोण? विकासाचे संकल्प करणारे कोण? पारदर्शक व्यवस्था निर्माण करणारे कोण? जगामध्ये भारताची भूमिका मांडणारे कोण? देशाला 5व्या नंबरचा भारत करणारे कोण? जनतेचा सन्मान करणारे कोण? जनतेचा विश्वास संपादन कोणी केला? मोदीजींनी केला. बंधू भगिनींनो, खरं तर आपण बघितलं असाल, 527 वर्षानंतर अयोध्येला प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना झाली. 22 जानेवारी आपण बघितला. 22 जानेवारी असा दिवस होता की 527 वर्षानंतर भगवान प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना मोदीजींनी केली. आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आहे की 26 एप्रिल ही देशाच्या विकासाकरता आहे, विकसित भारताकरता आहे. प्रतापराव चिखलीकरांचं एक मोदीजींचं मत आहे. मोदीजींनी तुमची गॅरंटी घेतली आहे, गरीब कल्याणाची गॅरंटी घेतली आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, 26 तारखेला आपण सर्वांनी प्रताप पाटील चिखलीकर यांना एक मत देण्याकरता मी तुम्हाला एकच विनंती करायला आलो आहे. 26 तारखेला मतदान होणार आहे, पण प्रत्येक गावातनं, प्रत्येक बूथवरनं 80% मतं प्रतापराव पाटील चिखलीकरांनी मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकार करता आपण देण्याकरता घरोघरी जाणार आहे का? दोन्ही हात वर करून सांगा जरा. मला माहिती आहे तुम्ही थकले आहे, जरा हात वर करायला त्रास होतोय. तुम्ही घरोघरी जाणार आहे का? मोदीजींचा नमस्कार घरी घरी पोहोचवाल का? आणि 26 तारखेला एकूण मतदानाचे 80% मतं प्रताप पाटील चिखलीकरांना आपण द्या. माझा दावा आहे, प्रताप पाटील चिखलीकर तुमच्या मताचं कर्ज घेऊन राज्यामध्ये देवेंद्रजीकडनं, अशोक चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजीकडे जाऊन महाराष्ट्राच्या या सरकारकडनं आपल्या लोकसभेचा विकास करण्याकरता आणि दिल्लीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारकडनं जे कामं 55 वर्ष झाले नाही ते कामं पूर्ण करण्याकरता प्रताप पाटील चिखलीकर काम करतील. एवढीच मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब. यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब. भाजपाचे महायुतीचे आपले उमेदवार, माझे मित्र प्रतापरावजी पाटील चिखलीकर, ज्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी
मुद्दामून वेळ काढून आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, भाजपाचे महाराष्ट्राचे सन्मान्य अध्यक्ष बावनकुळेजी, सन्मान्य केंद्रीय मंत्री श्री कराडजी, अतुल सावेजी, खासदार गोपछेडेजी, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई, मंचावर उपस्थित असलेले सर्व भाजपाचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे आमदार पदाधिकारी, या ठिकाणी आलेले जिल्ह्यातील भाजपाचे, शिवसेना, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, नेते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वांना आश्चर्य वाटतंय. प्रताप पाटलांच्या प्रचारार्थ अशोक चव्हाणांचं भाषण. परंतु मित्रहो, अनेकांना माहित नाही, आम्ही सर्वजण एकेकाळी एकत्रपणेच काम केलेलं आहे. मधला काही काळ जर सोडला तर आज पुन्हा एकत्र आणण्याची किमया जर कोणी घडून आणली असेल, आशीर्वाद तर नेत्यांचा मिळालाच, पण हे सर्व घडून कोणी आणलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलं आणि बावनकुळे साहेबांनी आणलं. मोदीजींचा आशीर्वाद, अमित भाईंचं आम्हा सर्वांना मिळालेलं मार्गदर्शन, आणि त्यामुळे राज्यामध्ये एकोप्याने, नांदेडमध्ये एकोप्याने, आणि नांदेड ज्याचं वाट पाहते विकसित देश, विकसित महाराष्ट्र, आणि त्याचबरोबर आम्हा सर्वांची जी महत्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे विकसित मराठवाडा आणि विकसित विदर्भ. जे आज शक्य होत आहे ते केवळ आणि केवळ देवेंद्रजीमुळे शक्य होत आहे, हे मला आवर्जून या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. यात कुठेही अतिशोक्ती नाहीये. जे काम चांगलं होत आहे ते काम चांगलं होणारा माणूस अशोक चव्हाण स्पष्टपणे बोलणार आहे. आणि त्यामुळे विरोधी पक्षात असताना सुद्धा आम्ही जरी सभागृहात एकमेकांसमोर जरी असलो तरी आम्ही व्यक्तिगत पातळीवर न जाता महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या, मराठवाड्याच्या हितासाठी ज्यांचं ज्यांचं राज्य होतं, मी सत्तेमध्ये असताना देवेंद्रजींनी सांगितलं आणि मी कधी ऐकलं नाही, असं कधी घडलं नाही. आणि मी आज विरोधी पक्षात ज्यावेळेस होतो त्यावेळेस देवेंद्रजींना विनंती केली, ती देवेंद्रजी मान्य केलं नाही, असं कधी घडलं नाही. आणि त्यामुळे आज मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्या विकसित मराठवाड्याची भूमिका आपण घेऊन अनेक वर्ष आज लढतोय, ते आज सहज शक्य होण्याची चिन्ह ज्यावेळेस दिसत आहेत त्यावेळेस मोदीजींचे लाखो लाखो आभार मानले पाहिजेत की ज्यांनी देशाचा सर्वंकष विचार केलेला आहे. आणि त्यामुळे आज मराठवाड्याच्या ज्या उणीवा होत्या, ज्या कमतरता होते, जे विकासाचे स्वप्न जे आपण पाहतात ती पूर्तता करण्याची वेळ आपल्याला पुन्हा प्राप्त झालेली आहे. आज 4 एप्रिलला आपण जल्लोषामध्ये अर्ज दाखल केला. आपण पाहिलं की हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आले होती. भाजपमधले जुने जाणकार, काँग्रेसमधून जे आज सामील झालेले आहेत भाजपामध्ये, ती सर्व मंडळी, प्रचंड एकोप्याचं वातावरण नामांकन पत्र भरण्याकरता होतं. आणि मला सांगितलं पाहिजे 2 महिन्यानंतर म्हणजे 4 जूनला सुद्धा या जल्लोषामध्ये प्रतापरावांचा निवडणुकीचा निकाल लागलेला असेल आणि दिल्लीला प्रचंड मताधिक्याने प्रतापराव निवडून जाणार आहेत. यामध्ये हे वातावरण पाहिल्यानंतर काही कमी पडेल असं मला तरी वाटत नाही आहे. एक सकारात्मक वातावरण आहे. विरोध राहिलाच कोणाचा? संपूर्ण जिल्हा आज एकोप्याने कामाला लागलेला आहे. ठीक आहे, थोडेफार शिल्लक जिकडे तिकडे असतील त्याच्यावर मला व्यक्तिगत काही बोलायचं नाही आहे, तो विषयच आपला नाही आहे. आज ज्या वेळेस आता फडणवीस साहेबांना सांगितलं, मला बावनकुळे साहेबांना सांगितलं, मला दस्त्या कमी पडतात, दस्त्या संपल्या आमच्या, गळ्यात टाकायला दस्त्या संपून गेल्या आहेत. रोज पक्ष प्रवेश आहेत, तालुक्याचे तालुके हे भाजपमध्ये आज सामील होत आहेत, दाखल होत आहेत आणि कुठलाही वाद नाही. आम्ही सर्वांना सांगितलं, आपण म्हणतो आम्ही सर्वांना सांगितलंय, जी मंडळी काँग्रेसवर पदावर होती त्यांना सुद्धा सन्मानाने भाजपमध्ये त्यांच्या सहकार्यासोबत त्यांना वागणूक मिळेल, चिंता करायचं कारण नाही आहे. सन्मानाची वागणूक मिळेल. एकोप्याचं वातावरण टिकलं पाहिजे. बऱ्याच दिवसानंतर योग आला हा.
बऱ्याच दिवसानंतर हा योग आलेला आहे आणि म्हणून आपल्याला मला वाटतंय की आज नांदेडमध्ये केवळ केवळ भाजपामुळे 5 खासदार नांदेडला मिळाले. किती खासदार? 5 खासदार. म्हणजे मी आणि आमचे गोपछेडेजी आम्ही दोन्ही राज्यसभेवर प्रतापराव निवडून येणारच आहेत. लातूरचा भाजपचा खासदार आणि हिंगोलीचाही शिवसेनेचा खासदार असे म्हणून जर पाहिलं नांदेड जिल्ह्यामध्ये संबंधित असलेले 5 खासदार ही वज्रमूठ राहणाऱ्या नांदेड जिल्ह्याची वज्रमूठ. आणि याच्या माध्यमातून आपण पाहाल एक जबरदस्त ताकद दिल्लीमध्ये जाऊन राजधानीमध्ये जाऊन आम्ही बावनकुळे साहेबांना घेऊ, देवेंद्रजींना सोबत घेऊ आणि मोदी साहेबांकडे, अमित शाह साहेबांकडे जाऊन महाराष्ट्रातले प्रश्न आहेत, मराठवाड्यातले आमच्या प्रश्नाचा उल्लेख मगाशी प्रतापरावांनी केलेला आहे. मला सांगायला आनंद वाटतो 4 जून पर्यंत वाट पहा. आचारसंहिता संपेल 5 जूनला. आचारसंहिता संपल्याबरोबर आपला अजेंडा तयार आहे, विकासाचा अजेंडा तयार आहे. तो घेऊन आम्ही दिल्लीला जाणार आणि नांदेड जिल्ह्यातले मराठवाड्यातले प्रश्न मार्गी लावण्याकरता 5 वर्षाचा आपला अजेंडा जो तयार आहे त्या अजेंड्यावर दरवर्षी आपण पाहाल की त्याच्यावर काय प्रगती होईल. रेल्वेचे प्रकल्प असतील, महामार्गाचे प्रकल्प असतील. मला सांगायला अभिमान आहे, शेवटची कॅबिनेट ज्यावेळेस मुंबईमध्ये झाली, आम्ही फडणवीस साहेब सर्व मिळून प्रतापराव होते, मी होतो, आमदार होते, सर्व आम्ही जाऊन भेटलो. आम्ही त्यांना सांगितलं आपण सर्व आजची ही या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शेवटची कॅबिनेट आहे. त्याच्या अगोदर कोंडलवाडी मधल्या 500 कुटुंबाचं कर्ज जे डोक्यावर आहे 10-12 कोटी रुपये म्हणजे 3 कोटीचं कर्ज आणि 8 कोटीचं व्याज झालेलं आहे. ते व्याज आणि कर्ज माफ झालं पाहिजे. दुसऱ्या दिवशी कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि त्याकरता त्यांनी पैसे उपलब्ध करून दिले. निर्णय होऊन गेला. मोठी गोष्ट आहे की सर्व कुटुंब उघड्यावर पडली होती. आज कर्ज माफी न झाली असती तर आत्महत्या केल्या असत्या. तो निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी मला आश्वासन दिलं ती फाईल प्रोसेसमध्ये आहे. अहिल्याबाई होळकरांचा पुतळा सुद्धा नांदेड शहरामध्ये देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी निर्णय घेतला आणि त्याची सुद्धा लवकरच निर्णय त्याची पूर्तता होणार आहे. कुरुंदकरांचं स्मारक, कुरुंदकरांच्या स्मारकाला पैसे दिले, 17 कोटी रुपये दिले आणि भोकरमध्ये सेवालाल महाराजांच्या सुद्धा स्मारकासाठी आणि पुतळ्यासाठी पैसे देण्याचं काम जर कोणी केलं असेल. सगळ्या गोष्टी किती दिवसामध्ये? 2 दिवसामध्ये अवघे सर्व गेलो आणि हे सगळे प्रश्न मार्गी लावले. गती आहे कामाला, स्पीड आहे, काम करायची पॉलिटिकल विल आहे, इच्छाशक्ती आहे. हे केव्हा घडतं पाहू बघूचा विषय नाही आहे. याच्यामध्ये देवेंद्रजींची गॅरंटी आहे, पण त्याच गॅरंटी बरोबर मोदीजींची गॅरंटी देशातली आहे, ती सगळ्यात मोठी गॅरंटी आहे. मित्र हो, गॅरंटी द्यायला सुद्धा माणूस सुद्धा त्याच उंचीचा लागतो, माणूस सुद्धा त्याच विश्वासार्हतेचा लागतो. मोदी साहेबांची गॅरंटी साधी सुधी नाहीये. देशाच्या कोट्यावधी लोकांनी ज्यांना पंतप्रधान निवडून दिलंय त्यांची ही गॅरंटी आहे, म्हणून महत्वाची आहे. आज अनेक गॅरंटी दिल्या जातात, अनेक गोष्टी बोलल्या जातात. प्रत्यक्षात आपण पाहतो गॅरंटी नंतर काही ती फळाला येत नाही, गॅरंटी प्रमाणे घडत नाही. पण मोदीजींनी शब्द दिल्यानंतर ती गॅरंटी 100% रिवोक होत नाही. त्या गॅरंटीची पूर्तता यासाठी होते की देशाच्या पंतप्रधानांची गॅरंटी आहे, साधी सुधी नाही आहे. एक एवढा मोठा उंचीचा माणूस तो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांची प्रशंसा होते, कामाचं त्याचं कौतुक होतं, त्यांची गॅरंटी आहे. आणि म्हणून गॅरंटी अनेक जरी असल्या तर गॅरंटी कुठली महत्वाची आहे हा फरक आपल्याला कळला पाहिजे. आणि त्यातून मित्र हो, आपल्या सर्वांना याचा विचार केला पाहिजे. मला मुद्दाम या ठिकाणी याचा नमूद करायचा आहे. मित्र हो, आज आपण पाहतोय की जिल्ह्याच्या विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या मतभिन्नता होती काही काळामध्ये. आज कुठली मतभिन्नता राहिलेलं नाही आहे. सर्व मिळून आग्रह धरतो आहे, एक त्याचा एक वजन प्राप्त होतं. ज्यावेळेस आवाज वेगळे वेगळे निघतात त्यावेळेस कुठेतरी मतभिन्नता होते. ज्यावेळेस एक मुखाने एक आवाज येतो, राजकीय मतभेद नाहीत, विषय काही राहिलेला नाहीत. मला सांगा, विरोधकांची सभा काल परवा झाली, ठीक आहे, झाली असेल, निवडणुकीच्या काळात होतात, प्रत्येकाला मतं मागण्याची त्या ठिकाणी संधी आहे, बोलायची, टीकाही करू शकतात. पण काहीतरी अजेंडा पाहिजे ना. बोलताना फक्त अशोक चव्हाण एकच विषय आहे आणि दुसरा विषय काहीतरी बोला. या जिल्ह्याचं काहीतरी बोला, या महाराष्ट्राचं काहीतरी बोला, मराठवाड्याचं काहीतरी बोला. मला आश्चर्य वाटतंय की अशोक चव्हाण एकच अजेंडा असेल तर अशोक चव्हाणांवर काही इलेक्शन होऊ शकत नाही.
अशोक चव्हाण बेईमानी करणारा माणूस नाहीये. प्रामाणिकपणे जिथे राहिलो शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे टिकवलेला आहे. आणि त्या ठिकाणी अनेक जण काल बोलले, त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले. आमचे नाना भाऊ पटोले नागपूरमध्ये त्या ठिकाणी बोलतात अशोक चव्हाणांनी काँग्रेसला असं केलं, आई समान काँग्रेसला असं केलं तसं केलं. मला नाना भाऊंना आठवण करून द्यायची आहे की 2009 मध्ये नाना भाऊ ज्या पक्षाचे आज अध्यक्ष आहेत ते सोडून गेले होते भाजपमध्ये. त्यावेळेस विसरले ते, आता ते विसरले. त्यावेळेस ते काय बोल, मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेस हे नाना भाऊ ज्या मोठ्या गप्पा मारतायत. 2009 मध्ये मी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता होतो, त्यावेळेस हे शब्द सोडून त्यावेळेस भाजपमध्ये गेले होते. त्यावेळेस कुठे गेलं होतं आईचं प्रेम? हो ठीक आहे, जाऊ द्या, त्यांच्या मला काय अधिक बोलायचं नाही. आणि मला आमचे अमित भैया काल आले होते या ठिकाणी नांदेडला. त्यांनी ते म्हणाले एक चव्हाण गेले दुसरे चव्हाण आले. अमित भाई, चव्हाणामध्ये फरक असतो हो, चव्हाणामध्ये फरक असतो. आणि मला मुद्दाम त्यांना आठवण करून दिली पाहिजे. एकेकाळी आपल्या पिताश्री त्यांच्यावर मला खूप नितांत आदर आहे. विलासराव देशमुख साहेबांनीच प्रतापरावला किती ताकद दिली होती, आपण विसरलात का? आज मी सुद्धा सगळे मतभेद बाजूला सारून ज्याप्रमाणे विलासरावजींनी प्रामाणिकपणे ताकद प्रतापरावांना दिली होती, त्याच पद्धतीने मोठा भाऊ म्हणून प्रतापरावांच्या बरोबर मनाने राहणार आहे हे सांगितलं पाहिजे. आमचं भाषण टेप होत असेल अनेक ठिकाणी, व्हिडिओ मुंबईपर्यंत पोहोचले असतील, देशात पोहोचले असतील. आणि तुमच्याकडे सुद्धा आज तुम्ही क्लिपिंग काढून ठेवला असेल. अशोक चव्हाण खरंच तुमच्या बरोबर आलेत का हो? प्रत्येक जण संध्याकाळी जाऊन पाहेल व्हिडिओ पायामध्ये अशोक चव्हाण देवेंद्रशी बोलत होते, प्रतापरावकडे बघत होते की नाही, बोलले की नाही? एवढंच नव्हे तर आमच्या चेहऱ्यावरची मुद्रा कशी होती ते मोठं करून पाहतील, नाही खरंच हसत होते म्हणून. प्रतापराव म्हणले मोदी है. जिथे केंद्रीय नेतृत्वाने साथ दिली, जिथे या सगळ्या गोष्टी मतभिन्नता राहिलेलाच नाही मित्र, त्यावेळेस विचार केला पाहिजे मूड ऑफ द नेशन काय, देशामध्ये काय चाललंय. देशामधली भावना आहे की देश आता दुसऱ्या तिसऱ्याच्या हातात देऊन प्रयोग करायचा नाही. आम्हाला प्रयोग करायचा नाही. या देशाला 10 वर्षाच्या प्रगतीच्या मार्गावर मोदी साहेबांनी नेलं. तो प्रगतीचा मार्ग आणि जी गती आहे ती आता थांबणार नाही. आणि मला मुद्दाम नानांना सांगितलं पाहिजे, नाना बसवराज पाटील, नाना पटोलेला मुद्दाम सांगितलं पाहिजे, बसवराज पाटील, अर्चनाताई पाटील, संजय निरुपम ही जे चालले आहेत ना, त्यांचा विचार तरी केला का काल चालले आहेत म्हणून? विचार तरी केलाय का? एकाधिकारशाही चालत नसते. मोदी साहेबांनी जे केलेलं आहे सगळ्यांना ताकद देण्याचं काम केलं आहे. असो, जास्त कोणावर व्यक्तिगत बोलायचं नाही, आपली भूमिका नाही म्हणून मी या ठिकाणी अधिक काही बोलणार नाही. पण मला गोलमोल भूमिका घेता येत नाही. जे बोलतो ते स्पष्ट रोखठोक बोलणारा माणूस मी आहे आणि जे करतो ते प्रामाणिकपणे करतो. आणि मला मुद्दाम सांगायचं आहे, मागच्या कालावधीमध्ये प्रतापरावने माझ्यामध्ये 40,000 मतांचा मताधिक्य, ते जास्त 40,000 त्यांना मिळाले. आज मी पाहतोय सर्वत्र एकच भूमिका आहे. मागच्या वेळेस त्यांना अधिक मतं, मला 40,000 कमी मतं मिळाली. पण त्या दोघांची मताचा बेरीज जर केली, दोघांची मताची बेरीज जर केली तर प्रतापराव सगळ्यात जास्त मताधिक्याने नांदेडमधून निवडून जातील आणि नांदेडचा रेकॉर्ड ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. रेकॉर्ड ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा प्रचंड मताधिक्याने आज आपण या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी समर्थन देत आहोत. आणि म्हणून त्या ठिकाणचा वेगळा काही विचार करायची गरज नाही. जिल्ह्याचा विचार करा, लहान लहान शुल्लक गोष्टीवर जाऊ नका. मला मुद्दाम अभिनंदन केलं पाहिजे देवेंद्रजींचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं विशेषतः अभिनंदन केलं पाहिजे की मराठा समाजाला 10% आरक्षण घेण्याचा निर्णय आपण घेतला. अडचणी होत्या, मला कल्पना आहे, कायदेशीर विषय होते. मी सुद्धा प्रयत्न केला, त्यातून मार्ग निघाला. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला, आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय आपण 10% देऊन मार्गी लावला. त्यानंतर आपण ज्या लोकांकडे दाखले वंशावळी वळी आहे, मागची दाखले आहेत, त्या दाखल्याच्या आधारे आपण त्यांना ओबीसीचं कुणबी सर्टिफिकेट मिळालं, त्यांना ओबीसीचं आपण दाखले दिले. मला मुद्दाम आठवण करून दिली पाहिजे की आपण निर्णय घेत, परवा जे काही मुलं माझ्याकडे आली होती ते मला म्हणाले की साहेब आम्हाला पोलीस भरती सध्या सुरू आहे,
त्या पोलीस भरतीमध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कारण की आमचं त्या ठिकाणी आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाहीत, अडचणी आहेत. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की राधाकृष्ण विखे पाटलांना मी बोललो, मी आमच्या फडणवीस साहेबांना आठवण करून दिली की साहेब म्हटलं यांच्या बाबतीमध्ये भरती सुरू आहे आणि ती भरती होत असताना त्यांना सर्टिफिकेट मिळत नसतील आणि तारीख जवळ आलेली आहे आणि काहीतरी निर्णय घेतला पाहिजे याच्यामध्ये, तर मला सांगायला अभिमान आहे की त्यांनी ही तारीख जी आहे ती 15 एप्रिल पर्यंत वाढवून दिली. फडणवीस साहेबांनी 15 एप्रिल पर्यंत वाढवून दिली आणि ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नसेल तर त्यांना केवळ नॉन क्रीमी लेअरचं प्रमाणपत्राच्या आधारे सुद्धा अर्ज करण्याची मुभा त्यांनी दिली. लेखी आहे, तोंडी निवडणुकीत चाललंय म्हणून विषय नाही. ज्यांना हा विषय माहिती आहे की नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, मुद्दाम मला सांगायचं आहे की जी तारीख होती ती तारीख 15 एप्रिल पर्यंत वाढवून दिली आणि नॉन क्रीमी लेअरच्या सर्टिफिकेटच्या आधारे त्यांना आता अर्ज करावा लागणार आहे. आपल्याकडे राज्य फडणवीस साहेब आल्यानंतर आणि शिंदे साहेब आल्यानंतर महावितरणमध्ये सुद्धा राज्यभरामध्ये 282 अधिसंख्य पद निर्माण करण्याचा निर्णय घेतला. तर नोकऱ्या मिळत नव्हत्या, त्यांची सर्टिफिकेट मध्ये एससीबीसीचा कायदा सुप्रीम कोर्ट रद्द केला होता आणि मग करायचं काय, निवड झाली त्यांचं करायचं काय हा प्रश्न होता. त्याच्यामध्ये 282 लोकांची अधिसंख्य पद निर्माण केली आम्ही MSEB मध्ये आणि त्यातली जवळपास 46 मुलं जी नोकरी लागली ती नांदेड जिल्ह्यामधली आहे. ते मला मुद्दाम आवरून सांगितलं पाहिजे. त्यामुळे मला या गोष्टीचा उल्लेख मी यासाठी करत आहे की गैरसमजातून आपण निर्णय कुठे चुकीचा घेता कामा नये. हा काय राजकीय विषय नाही आहे, हा सामाजिक विषय आहे आणि या सामाजिक विषयाकरता अनेकांनी प्रयत्न केले आहेत, मी नाकारत नाही. क्लिष्ट प्रश्न असताना सुद्धा कमतरत कोणाचाच विरोध नाही आहे आणि भाजपाचं तर पूर्ण समर्थन आहे हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून मला विनंती करायची आहे की या सगळ्या प्रामाणिकपणे चाललेल्या प्रयत्नांना आपली साथ, आपली मदत हवी आहे. मित्र, मला मुद्दाम आपण सांगितलं पाहिजे. अधिसंख्य पद निर्माण केली, नोकऱ्या दिल्या, तारीख वाढवून दिली, त्या ठिकाणी नोकऱ्या मिळव हाही प्रयत्न सुरू आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर जे सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत जो विषय आहे त्याच्यावर जे ऑब्जेक्शन्स आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा सुनावणी घेऊन तो शेवटचा निर्णय तिथे घेतला जाईल. त्यामुळे सगळे जे विषय आहेत हे कोणी बाजूला ठेवलेले नाही आहेत. आज मला आपल्याकडून अपेक्षा आहे मित्र हो, हे सगळी प्रश्न मार्गी लावण्याकरता एकजूट असली पाहिजे. नको त्या आपण सर्व विषयामध्ये मतभिन्नता निर्माण करून जर मोदीजींचा नारा आहे 400 पार, तो खऱ्या अर्थाने 400 पारचा नारा अंमलात आणायची जबाबदारी कोणाची आहे? कोणाची आहे? आपली जबाबदारी आहे. ही आपली जबाबदारी आहे की 400 जागा देशामध्ये आपल्या महायुतीच्या देशामधली जी आपली NDAची जी काही गठबंधन आहे 400 पार तिथे झालं पाहिजे आणि 400 पार झाल्यानंतर विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित मराठवाडा, नांदेड आणि विदर्भ करायचा असेल, महाराष्ट्र सर्वांगीण असाने प्रगती करायची असेल तर ती जबाबदारी मोदी साहेबांची आहे, देवेंद्रजींची आहे, एकनाथ शिंदेची आहे, अजितदादांची आहे. मित्र, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्यामुळे प्रथम आपण किल्ला जिंकूया आणि नंतर बघा राज्यामध्ये राज्य सुजलाम सुफलाम करण्याकरता आपण कमी पडणार नाही ही अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांनी मिळून प्रतापरावांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्या हे आवाहन करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, आपण आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलात. मित्र, यानंतर बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण ज्यांच्या मार्गदर्शनासाठी अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतो, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की साहेब आपण आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करावं. माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज ज्यांचं फॉर्म भरण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो असे आपल्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मोदी साहेबांसोबत लोकसभेमध्ये जे निवडून जाणार आहेत ते आपले प्रताप पाटील चिखलीकरजी.
भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, ज्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद नांदेडमध्ये, मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढली, ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, मंचावर उपस्थित डॉक्टर भागवत कराडजी, अतुल सावेजी, सुधाकरराव शिंगारे जे आपले लातूरचे उमेदवार आहेत, खासदार अजित गोपछडेजी, आपले आमदार तुषार राठोड, राजेश पवार, बालाजी कल्याणकर, राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, अमरनाथजी राजूरकर, माधवराव किन्हाळकर, ओमप्रकाश पोखर्डा, अविनाशजी घाटे, सुभाषजी साबणे, संजयजी कोडगे, संतुकरावजी हंबर्डे, किशोरजी देशमुख, आनंदरावजी बोंडारकर, दिलीपजी कंदकुर्ते, विशंभर पवार, गोविंदराव पाटील, सुरेश अमूल्यकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपले लाडके उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज आपण भरलाय आणि जेवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी एकत्रित आहात, आता माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही, एक अभूतपूर्व विजय नांदेडमध्ये आपल्याला मिळणार आहे. खरं म्हणजे नांदेडमध्ये 2019 साली, अरे हो तुम्ही सोबत आहे माझ्या लक्षात आलं, आता मी किती आगे बढू, पडून जाईल समोर झालं तर, शांत बसा आता बोलू द्या. आगे बढो करता करता खालीच पडायचो मी. 2019 साली प्रताप पाटील चिखलीकर या ठिकाणून खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी माननीय अशोकराव चव्हाण यांच्यासारखा एक अतिशय तुल्यबळ नेता समोर होता. आम्हाला चिंता होती, कारण शेवटी या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकरावांचा एक प्रस्ताव आहे, मराठवाड्यातला प्रस्ताव आहे. पण त्यावेळी देखील जनतेनं मोदीजींवर विश्वास दाखवला आणि प्रताप पाटलांच्या माध्यमातून मोदीजींना मतदान केलं. आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो की अशोकरावांसारखा एक नेता आपल्यासोबत आला पाहिजे. अशोकरावांचं आणि आमचं अनेक वर्षाची आमची त्या ठिकाणी संबंध आहेत. वेगवेगळ्या पक्षात राहिलो, अनेक वेळा टीका केली, पण एक गोष्ट मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे. ज्यावेळी मी समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली, अनेक काँग्रेसचे नेते, त्यावेळच्या राष्ट्रवादीचे नेते हे माझ्यावर टीका करायचे, उद्धव ठाकरेजी सोबत असून टीका करायचे, हा रस्ता होऊ शकत नाही, याची आवश्यकता नाही. पण त्याही वेळी काँग्रेसमध्ये असून देखील अशोकराव चव्हाणांनी सांगितलं समृद्धी महामार्गासारखा महामार्ग झाला पाहिजे, यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास होईल. आणि महामार्ग होत असताना मध्यंतरीच्या काळात जेव्हा सरकार आलं, त्यावेळी हा महामार्ग नांदेडशी जुडला पाहिजे, ही संकल्पना देखील अशोकरावांनी मांडली. सरकार गेलं, पण आम्ही ती संकल्पना उचलून धरली आणि आज ते देखील सोबत आहेत आणि नांदेडला देखील आपण समृद्धी महामार्गाशी आज जोडतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांना राजकारणापेक्षा विकास महत्वाचा वाटतो असे अशोकराव चव्हाण आता सोबत आले आहेत. त्यामुळे प्रताप पाटील, तुम्हाला आता बूस्टर डोस मिळालेला आहे. मागच्या वेळेस 43% मतं मिळाले होते, आता 50%च्या पार तर आपण जाणारच आहोत. किती पार जाणार आहोत या सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे, कारण आता आपली वज्रमूठ एकत्रित झालेली आहे. सगळ्या ताकदी एकसाथ आल्या आहेत, सगळ्या शक्ती संघटित झाल्या आहेत आणि मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे. आणि हेही खरं आहे, अशोकरावांची ज्यावेळेस माझी चर्चा झाली
मी अशोकरावांना म्हणालो, अशोकराव, देशामध्ये ज्याला ज्याला परिवर्तन घडवायचं आहे, ज्याला ज्याला जनसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणायची आहे, त्याला मोदीजींसोबत आलं पाहिजे, कारण इतर कुठल्याही पक्षात राहून हे करता येणं शक्य नाही. आणि त्यांनी ते मान्य केलं, विनाअट मान्य केलं. ते असं म्हणाले, मला तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल, मी मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्याकरता तयार आहे, केवळ मी सोबत आलो तर मराठवाड्याच्या विकासामध्ये मला पूर्ण मदत करा, पूर्ण योगदान द्या. मी सांगितलं, आपण काळजी करू नका, आम्ही मागास भागात येतो, विदर्भ आणि मराठवाड्याचं दुःख सारखं आहे आणि त्यामुळे आमचाही अजेंडा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचा अजेंडा आहे. मागच्या काळामध्ये या मराठवाड्यामध्ये पाणी आलं पाहिजे, या मराठवाड्याला दुष्काळातनं मुक्ती मिळाली पाहिजे, याकरता अनेक निर्णय आम्ही घेतले. आणि त्याही काळात अशोकरावांसोबत बसून जे वाहून जाणारं पाणी मराठवाड्यातलं आहे ते आपल्याला कसं थांबवता येईल, त्याचं जास्त युटिलायझेशन कसं करता येईल, हा प्रयत्न आम्ही केला. प्रताप पाटलांच्या नेतृत्वामध्ये रेल्वेचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, वेगवेगळे विकासाचे प्रश्न आम्ही हाताळले. आता तर त्यांच्या सोबत एकीकडे आमचे गोपचडे आहेत आणि दुसरीकडे अशोकरावांसोबत सारखं द्रष्ट नेतृत्व आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की आता आपल्या विकासाला कोणीही थांबवू शकत नाही. नांदेडचा आणि आपल्या मराठवाड्याचा विकास हा अत्यंत वेगाने येत्या काळात होणार आहे. बंधू भगिनींनो, आज देशामध्ये मोदीजींनी जे करून दाखवलं, जग म्हणताय हा चमत्कार आहे. मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला. केवळ 10 वर्षामध्ये 25 कोटी गरिबांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. जगातले अर्थशास्त्री म्हणतात, हे कसं शक्य झालं? आज जगामध्ये अनेक देशांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या दुप्पट लोक भारतामध्ये गरिबीतनं बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं. मोदीजींनी हे करत असताना मुठभर लोकांचा विकास नाही केला, जनसामान्यांकरता मोदीजींनी काम केलं. आणि म्हणूनच तुम्ही बघा, मोदीजींमुळे 11 कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं. 20 कोटी लोक अशी आहेत की ज्यांच्या डोक्यावर छत नव्हतं, आज ते पक्क्या घरामध्ये मोदीजींमुळे राहत आहेत. 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर 50 कोटी लोक असे होते ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं. मोदीजींनी या 50 कोटी लोकांच्या घरी स्वच्छ पिण्याचं पाणी पोचवलं, त्यांच्या घरी वीज पोचवली, आमच्या माता भगिनींना गॅसचं सिलेंडर दिलं. आणि एवढंच नाही, 50 कोटी लोकांना मुद्राचं लोन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि याकरता महत्वाचं आहे, या 50 कोटी लोकांमध्ये 31 कोटी महिला आहेत. 31 कोटी महिलांना केवळ 10 वर्षामध्ये आपल्या पायावर उभा करण्याचा विक्रम हा माननीय मोदीजींनी करून दाखवला. कारण मोदीजी नेहमी म्हणतात, भारताला विकसित करायचं असेल तर भारताच्या लोकसंख्येचा 50% हिस्सा म्हणजे महिला आहेत. या महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून त्यांना जेव्हा आपण देशाच्या मुख्य धारेमध्ये आणू, अर्थतंत्रामध्ये आणू, त्यावेळेस देशाचाही विकास होईल, परिवाराचाही विकास होईल, समाजाचाही विकास होईल. आणि म्हणून हे करून दाखवण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलं. बंधू भगिनींनो, मोदी साहेबांनी पुढच्या काळामध्ये विकसित भारताची गॅरंटी दिली आहे. मोदीजी काय म्हणाले? मोदीजी म्हणाले, हे 10 वर्ष तो, ये 10 साल तो केवल ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है, आने वाले 5 साल असली पिक्चर आपको देखने को मिलेगा. पुढचे 5 वर्ष भारताच्या विकासाचे वर्ष आहेत. दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याकरता पुढचे 5 वर्ष मोदीजी कटिबद्ध आहेत.
आज आपण बघा मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला 11व्या क्रमांकावरनं जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवलं. 2012 साली एक अहवाल प्रकाशित झाला. आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगितलं भारताची अर्थव्यवस्था कोलमडणार आहे, ही फ्रजाईल अर्थव्यवस्था आहे, भारत दिवाळखोर होणार आहे, भारत कधी दिवाळखोरीकडे जाणार आहे. 2014 ते 2024 10 वर्षात मोदीजींनी असा चमत्कार केला की आमची अर्थव्यवस्था ही 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर तर आलीच, पण ज्या संस्थेनं अहवाल दिला होता की भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे चालली आहे, त्याच संस्थेने अहवाल दिला जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे. सगळ्यात जास्त विस्तारित होणारी अर्थव्यवस्था भारताची आहे. आणि येत्या 5 वर्षामध्ये मोदीजी भारताला जगातली 3री आर्थिक महाशक्ती करणार आहेत. जगातली 3री सगळ्यात मोठी आर्थिक महाशक्ती, सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आमचा भारत देश होणार आहे. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था विस्तारित होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था विस्तारित होते तर संधी तयार होतात. अर्थव्यवस्था विस्तारित होते, रोजगाराची निर्मिती होते. अर्थव्यवस्था विस्तारित होते, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं, रस्ते बनतात, पूल बनतात, रेल्वे बनते, एअरपोर्ट बनतात, घरं बनतात, घरोघरी त्या ठिकाणी विकास पोहोचतो. अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते त्यावेळी देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि या देशाच्या तिजोरीतला पैसा जनसामान्यांच्या कल्याणाकरता लावता येतो. मोदीजींनी अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेमध्ये जो तुमचा पैसा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम मोदीजींनी तयार केलं. आणि एक मजबूत भारत जो जगामध्ये एक अतिशय मजबूत म्हणून उभा आहे. आपण बघा कोविड नंतर, कोरोना नंतर जगातल्या सगळ्या विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, पण एकटा भारत आहे जो कोविड नंतर देखील उभा राहिला आणि आपली अर्थव्यवस्था त्यांनी सावरली, कारण मोदीजींसारखं नेतृत्व होतं. खरं म्हणजे आपण विसरलो, पण कोविडचा काळ आठवा. त्या काळामध्ये जर मोदीजींनी वॅक्सिन तयार करून घेतली नसती तर आपल्यापैकी कोणीही या ठिकाणी राहिलं नसतं. आपल्यापैकी कोण जिवंत असतं आणि कोण नसतं हे आज सांगता येणं शक्य नाही. विचार करा, भारतामध्ये वॅक्सिन तयार झाली नसती, आम्ही अमेरिकेपुढे हात पसरून बसलो असतो. अमेरिकेने सांगितलं असतं थांबा, आधी आमच्या लोकांना वॅक्सिन देतो मग तुम्हाला देतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतामध्ये 140 कोटी लोकांना ज्यावेळेस आपण वॅक्सिन दिली त्यावेळेस अमेरिकेमध्ये ते केवळ 22 कोटी लोकांना वॅक्सिन देऊ शकले होते. म्हणजे जर त्यांच्या भरोश्यावर राहिलो असतो तर आपल्यापैकी कोणी जिवंत राहिलं नसतं. आणि एवढंच नाही तर मोदीजींनी भारताला तर जगवलं, पण देशातल्या 100 जगातल्या 100 देशांना मोदीजींनी कोविडची लस दिली. त्या ठिकाणी मी स्वतः मॉरिशसला गेलो होतो. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं. मॉरिशसमध्ये राष्ट्रपतींना भेटलो. राष्ट्रपती मला म्हणाले, फडणवीसजी माझे धन्यवाद मोदीजींना सांगा. मी म्हटलं कशा करता? म्हणाले आज आमचा मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली, अन्यथा मॉरिशस जिवंत राहिला नसता. असे 100 देश सांगतात. अरे आम्ही नेहमी म्हणायचो आमच्या भारताला एक वैश्विक ताकद बनवायचं आहे. जगामध्ये भारताची पहचान असली पाहिजे. ती पहचान आज तयार झाली. नरेंद्र मोदीजींनी एक वैश्विक नेतृत्व तयार केलं. आता जगातले प्रगत देश देखील म्हणतात की जगाचा विचार हा भारताशिवाय आम्ही करू शकत नाही. जगामध्ये भारताला एक वेगळी ओळख मोदीजींनी या ठिकाणी मिळवून दिली. आज ज्या भारतामध्ये आपण संपूर्ण दारुगोळा, संपूर्ण शस्त्रास्त्र हे विदेशातनं इम्पोर्ट करत होतो. एखाद्या देशाने आपल्यावर चढाई केली आणि आपल्याला जर विदेशातल्या देशांनी सांगितलं की तुम्हाला दारुगोळा देणार नाही तर बंदुकीची गोळी चालवणं देखील कठीण होतं. अशा प्रकारची स्थिती होती. 10 वर्षामध्ये मोदीजींनी भारताला एवढं आत्मनिर्भर केलं की आता भारत
सगळा दारुगोळा, शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र सगळे भारतामध्ये बनवतो. भारताची स्थिती अशी आहे, आज भारतामधनं आपण असं मिसाईल तयार केलंय की जे मिसाईल थेट 6,000 7,000 किलोमीटर जाऊन कुठल्याही टार्गेटवर मारा करू शकतं. आज भारत शस्त्रास्त्र इम्पोर्ट करत नाही, आज भारत शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो. अनेक देश आपल्या पाठीमागे रांग लावून उभे आहेत, तुम्ही तयार केलेले अस्त्र आम्हाला द्या. आणि याचा फायदा काय आहे? याचा फायदा असा आहे, आता पाकिस्तान आणि चीन भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे भारताजवळ आज एवढी शस्त्र संपन्नता आहे, एवढी ताकद आहे की भारताला सीमेवर जाण्याची देखील आवश्यकता नाही. आपली क्षेपणास्त्र थेट त्या ठिकाणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतात. भारत शांतीचा संदेश देतो. आम्ही कधी युद्ध करत नाही, पण शांतीचा संदेश हा कायर देऊ शकत नाही. शांतीचा संदेश शक्तिशाली माणूसच देऊ शकतो. ज्याच्याकडे शक्ती आहे तोच केवळ शांतीची बात करू शकतो. आणि ती परिस्थिती आज भारताची मोदीजींनी करून दाखवली आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक मजबूत भारत, एक मजबूत अर्थव्यवस्था, एक मजबूत अशा प्रकारचं सुरक्षा कवच आणि त्यासोबत जगाच्या पाठीवर चंद्रावर यान उतरवण्याचं काम देखील भारताने केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणी यान उतरवू शकलं नव्हतं, ते भारताने केलं. आणि सूर्याला देखील गवसणी घालण्याचं काम हे भारताने करून दाखवलं. जग आज अचंबित आहे, भारत हे कसा करू शकतोय. म्हणजे एकीकडे गरिबाचं कल्याण करताना जगाच्या पाठीवर भारत प्रगती देखील करतोय. आणि आता तर मोदीजींनी या ठिकाणी सूर्यघर सारखी योजना आणली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1 कोटी लोकांच्या घरावर सौर ऊर्जेची उपकरणं बसणार आहेत. हळूहळू सगळ्यांच्याच घरावर बसणार आहेत. आणि ही सौर ऊर्जेची उपकरण बसल्यानंतर प्रत्येकाला 300 मेगावॅट 300 युनिट वीज ही फ्री मिळणार आहे, मोफत मिळणार आहे. मोदीजींनी ठरवलंय सूर्य उपासना करायची, पण त्या सूर्य उपासनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला मोफत वीज मिळाली पाहिजे. याकरता सूर्यघर सारखी योजना आणून त्या ठिकाणी आपलं विजेचं बिल संपवण्याचं काम येत्या काळामध्ये मोदीजी करणार आहेत. आणि मोदीजींकडनंच प्रेरणा घेऊन आम्ही सौर कृषी वाहिनी योजना या ठिकाणी आणली. येत्या 1.5 ते 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज ही आम्ही देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. 9,000 मेगावॅटचे त्या ठिकाणी एलओए देऊन त्याचं काम सुरू केलंय. अजून 6,000 मेगावॅटचे एलओए आम्ही देतोय. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास अखंडित वीज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य असणार आहे. खरं म्हणजे दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक मराठा समाज लिंगायत समाज सगळ्या समाजाच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, नगरपालिकेची नाही, महानगरपालिकेची नाही, जिल्हा परिषदेची नाही, ही निवडणूक राज्याची नाही, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. 2च पार्ट्या आहेत, 2 खेमे आहेत, 2 खेमे. एक खेमा ज्या खेम्यामध्ये निवडून आलेला खासदार हा मोदीजींना नेता मानणार आहे, त्यांना निवडून देणार आहे, त्यांना प्रधानमंत्री बनवणार आहे. आणि दुसऱ्या खेम्यात जो निवडून येणार आहे तो राहुल गांधींना त्या ठिकाणी पंतप्रधान बनवणार आहे. अर्थात त्यांचे आपण 400 पार जाणार, ते 40 पार जाणार की नाही मला माहिती नाही, पण 2च खेमे आहेत. त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकरांना दिलेलं वोट हे प्रताप पाटलांना वोट नाही आहे, हे मोदीजींना दिलेलं वोट आहे. या देशाच्या कणखर प्रधानमंत्र्यांना दिलेलं वोट आहे, ज्या प्रधानमंत्र्यांनी 2047चा विकसित भारत करण्याची गॅरंटी दिली आहे. आणि मोदीजींची गॅरंटी म्हणजे गॅरंटीची गॅरंटी आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक परिवर्तन मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. बंधू भगिनींनो, कमळाचं बटन हे मोदीजींच्या विकासाचं बटन आहे.
कमळाचं बटन हे येणाऱ्या पिढ्यांच्या विकासाचं बटन आहे. कमळाचं बटन आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणारं बटन आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. आता या ठिकाणी प्रताप पाटलांच्या कमळाचं बटन आपल्याला दाबायचं आहे. आणि हे दाबत असताना नांदेडवर या ठिकाणी मी नांदेडकरांना विनंती करण्याकरता आलो आहे. हा मंच बघा केवढा भारी मंच आहे. आता हे सगळे नेते या मंचावर आल्यानंतर उरलेले राहिले कोण? कोणीच नाही. त्याच्यामुळे जे राहिले त्यांचाही सन्मान करून सांगतो, आता हे सगळे नेते एकत्रित आल्यानंतर विकासापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रताप पाटलांना आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.